हीच जागा आहे. माझ्या डोक्यावर बिरे वाटलेस ना, आता बघ तुला कशी अद्दल घडवते मी. सासूबाई ऐका ना, ऐका ना सासूबाई. आता बस. मोठी साधना असेल तर हो, बाबाची सारखी सिद्ध योगी तिला कशाला होकार दिला? सासूबाई मनोरमाबाईची सून आहे म्हणे. हो, लय भाग्याची आहे. नाही तर बाबा असं कोणाला बी हो बोलत नाहीत. लय खास आहेत त्या मनोरमाबाई, असं कानावर आलं. हे सगळं काय सासूबाई? हे सगळं देवाला वाहतात. तुझी मुलं का वाहताय तो मला? हळद कुंकू का लावतात? सासूबाई हे सगळं थांबवा ना, पाय पडते मी. तुझा सन्मान करतायत ते. नकोय मला सन्मान, नकोय. मग हो सासूबाई मला सन्मान नको. अगं मग हेच तुझं सासर आणि माहेर, कळलं? अहो सासूबाई, सासूबाई. अगं माणिक, अगं ऐकलंस का? अगं सखू गेली कायमची. अहो 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 जरा थांबा. अगदी माणिकच्या आई शोभताय तुम्ही. यांच्यावरती कसला विश्वास ठेवताय? अहो ठेवायलाच हवा. खरंच सखू गेली? कायमची. आज आमच्या घरावरचं ग्रहण संपलं. पण त्यासाठी की नाही मला खूप परिश्रम घ्यावे लागले. खूप म्हणजे ना खूपच. हो. पण आहोंना माहितीये का? कारण तेच तिला परत आणतात. अहो म्हणजे जावई बापूंबद्दल बोलतीये ती. ओ अगं तुझ्या आऊसाठी मला काय सव्य अपसव्य करावे लागलेत ना, ते तुला माहित नाहीये. हो, त्याला आधी बाहेर गावी धाडला, त्याच्यानंतर कुठे या धूर्त कावेबाज सकूचा बंदोबस्त करू शकलो, अगदी कायमचा. आई, आई आता माझं स्वप्न ना पूर्ण होणार. हो ग बाळा हो. थांबा रे. काय बंदोबस्त केला तुम्ही? माझ्या मुलीला उगीच आशा दाखवायची. अहो तिच्यासाठी तर केलाय ना बंदोबस्त. माझा विश्वास बसत नाहीये. इतक्या वेळेला तुम्ही नाक ठेचलत ना आमचं. माझा कशाही वरती विश्वास नाहीये. विश्वास नाहीये ना, मग तिथे गावात काय सुरू आहे ते जाऊन बघा. अहो त्यासाठी आधी मी दवंडी द्यायला लावली, त्याच्यानंतर सर्व गावात जाऊन खुलेआम सगळ्यांना सांगितलं. तेव्हा कुठे आता बाबाजींचे भक्त त्या सखूला मेळण्यात बसवून वाजत गाजत कायमचे मठात घेऊन जात आहेत. अहो विश्वास बसत नसेल ना तर स्वतः जाऊन खात्री करून घ्या. ती बघा. माणिक, माणिक. कुणाचा मीना आहे हो? बाबाजींची कोणी शिष्य आहे? लय मोठी असेल. बाबाजींच्या सेवेत मेण्यातून जाते, वाजत गाजत जाते.
खबरदार कुणाला आवाज देशील तर मग बघ काय होईल. बाबाजींच्या नावाला प्रतिष्ठेला कालीमा लावायचा नाही. गप गुमान बसायचं. नागोजी नागोजी कुलगुरु नागोजी नागोजी नागोजी. चाललीस ना, निघायचं. आता कायमची तू मठातच राहा. माणिकताई मला वाचव ना ग, वाचव ना माणिकताई. म्हणजे असं करून मी माझ्याच पायावर धोंडा मारून घेऊ का? ऐक, तू मठात जायचं हे निश्चित आहे आणि तू तिथेच राहायचं हेही निश्चित आहे. 2 वेळा तू परत आली, एकदा माहेरून आणि दुसऱ्यांदा नदीवरून. हे बघ माणिकताई, मी तुझे उपकार कधीच विसरणार नाही. पण आता मला वाचव ना, मला मठात जायचं. मला मठात जावंच लागेल आणि जर तू परत आलीस ना तर मी तुला सोडणार नाही. धोंडा घालीन तुझ्या डोक्यात. जा, तोंड काळं कर तुझं. चल जा. माणिक चल बघू. चल 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 चल. अय्यो बाबाजी, सकू आली वाटतं. नाही ते म्हणजे सकू बाई आल्या वाटतं. आल्या.